मित्रांनो, महाराष्ट्रामध्ये सध्या सर्वात ट्रेंडिंगवर असणारा विषय तो म्हणजे मराठा आरक्षण. आणि मराठा समाजाला कुणबीमधून आरक्षण पाहिजे. तुम्हाला थंबनेल वाचून विषय कळलाच असेल, तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. मित्रांनो, इंग्रजांनी जेव्हा मराठ्याचा इतिहास कागदामध्ये आणला तेव्हा मराठ्याचे मुख्य दोन व्यवसाय होते. त्यामध्ये पहिला म्हणजे शेती आणि दुसरा म्हणजे नोकरी. परंतु कालांतराने जे मराठा नोकरी करायचे ते मराठाच राहिले. परंतु काही मराठा शेती करायचे ना, त्यांना कुणबी म्हटलं जायचं आणि ती शेवटपर्यंत कुणबीच राहिली. त्याचनंतर राजश्री शाहू महाराजांच्या काही पुस्तकामध्ये असं शोधून आलं की त्यांनी हेच लिहिलं होतं की मराठ्यांचे मुख्य दोन व्यवसाय ते म्हणजे मराठा आणि कुणबी यांचे दोन व्यवसाय म्हणजे शेती आणि नोकरी. काही मराठा नोकरी करायचे, एखादा राजाचे मावळे असायचे, क्षत्रिय असायचे, त्यामुळे ते मराठाच राहिले. परंतु ते मराठा शेती करायचे ना, ते शेतीत ते कुणबीच राहिले. मित्रांनो, मराठा आणि कुणबी एकच आहे, तरीसुद्धा मराठांना आरक्षण नाही आणि कुणबींना आरक्षण आहे. तसंच संत तुकाराम महाराजांनी शेतकऱ्यावर एक ओळी लिहिली होती, त्यामध्ये सुद्धा त्यांनी मराठ्यांना कुणबी असं म्हटलं होतं. ती ओळी म्हणजे, बरे देवा कुणबी केलो, नाहीतर दबे असतो मेलो, भले करे देवराया नाचे तुका लागे म्हणे. ही संत तुकाराम महाराजांनी लिहिलेली ओळी. त्यामध्ये शेतकऱ्याचं वर्णन करत असताना संत तुकाराम महाराजांनी शेतकऱ्याला कुणबी असं म्हटलं जायचं. मित्रांनो, मग कुणबीला आरक्षण का आणि मराठ्याला का नाही? तुम्हाला काय वाटतं कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.